आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी बरा आहे. उरी एवढं शब्द एकट्यानं सहन केलंस आणि या मामाची आठवण बी झाली नाही वय तुला. मी बी तुझ्या मामीच्या उपचारासाठी अडकलो होतो, त्यामुळे तुला बी फोन करता आला नाही मला. माफ कर पोरी मला. उपचार काय झाले मामीला? अगं जेलमध्ये ती येड्याचं झटका आल्यागत करत होती, म्हणून तिला हॉस्पिटलला हलवायला लागलं आणि तिने ऍडमिटच करून घेतलं. कशी आता? आता बरी आहे आणि डॉक्टर बी चांगले आहेत. लय लांब लोक येतात त्यांच्याकडं आणि माझी बी चांगली ओळख झाली आहे त्यांच्याबरोबर. अक्षरा, मी काय म्हणतोय, आपण जावई बापूसनी त्यांना दाखवूया का? म्हणजे ते उपचार बी लवकर सुरू करतील आणि माझा विश्वास आहे जावई बापूंची स्मृती पण लवकर परत येईल. आणि हे बघ, अन्नधान्य पैसे ह्याची अजिबात काळजी करायचं नाही. आता ह्यो मामा आलाय ना, समज नीट होईल. काळजी करू नकोस, निवांत राहायच. खरं आहे, आता तुमचा एवढा आधार मिळाला तर थोडा निवांतपणा मिळेल आम्हाला. नाहीतर परिस्थिती तुम्ही बघताच आहे. तुम्ही इतक्या दिवसांनी आलाय पर जेव्हा म्हणायची बी सोय नाही. कळते हो मॅडम मला, पण खरं सांगू का, परिस्थिती कंची बी येऊ दे, तुमची दानत कमी नाही हे कळलं. आता तुमच्या समध्यांचं जेवण उद्यापासून मीच घेऊन येतो. हा, सोबतच जेव. काय सुख दुःख एकमेकांचं असेल ते वाटून खाऊ. देवा, माझ्या लेकाला घरला सुखरूप घेऊन ये. एका आईचं मागणं पूर्ण कर. किती तडफडावं. काय हो, कुठे गेला होता? ओ सांगा की कुठे गेला होता? अक्षराकडं. अक्षराकडं काय बोलली ती? अश्विनला सोडवणार ना? केस मागे घेणार ना ती? वय सोडवणार आहे ती अश्विनला. देवच पावला म्हणावा. कधी सोडवणार आहे ती? कधी येईल माझा अश्विन घरला? आता ती होय म्हणाली हाय ना, तर मुहूर्त बघू नका, लगेच हातपाय हलवा. हे बघ, हे असं घे कवड्या आणि पी पाणी असं नाही होत. मग आता अजून काय? सोडणार आहे ती, पण जरा येळ लागेल. ओ आता कशाला येळ लागेल? अहो घडाघडा बोला, मी विचारते तेवढंच बोलू नका. हे बघ, तिच्या काही अटी आहेत, त्या पूर्ण झाल्या की ती सोडवणार आहे अश्विनला. अहो मग तिच्या ज्या काही अटी आहेत ते लवकर पूर्ण करा ना, पण माझ्या अश्विनला लगेच घरी घेऊन या. वय तिच्या समध्या अटी पूर्ण करणार आहे मी. तू नको काळजी करू, आपण सोडवू आपल्या अश्विनला. अक्षरा बऱ्या असतील ना? झोप लागली असेल ना त्यासनी?
त्रास झाला असेल त्यासने. आता गोळ्या खाल्ल्या आहेत तर झोप गरजेची आहे. जरा बघायला पाहिजेच. त्यांना काय हवं नको असेल तर लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःहून उठण्या एवढी बी ताकद नाही त्यांच्यात. झोप लागली आहे बरं झालं. खरंच अक्षरा, तुमचा आभार कसं मानून ना कळत नाही. तुम्ही जे करताय साथ ते दुसरं कोणाला बी जमणार नाही. समद्यांवर निस्वार्थी प्रेम करत असताय. स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा आधी विचार करताय. खरंच तुम्ही जगात लय भारी आहे बघा. काय असं मध्येच का उठलंस? अरे ह्या दोघींनी नीट झोप लागली का नाही ते बघून आलो. काही त्रास होत नाही ना याची खात्री केली बघ. दोघींना का वहिनींना? चल चल आपण बी झोपूया, लय वेळ झालाय. चल. माहितीये ना मला, पुन्हा नव्यानं वहिनीच्या प्रेमात पडतोयस ना, म्हणूनच काळजी वाटते ना. सांग की. मला बी तसंच वाटतंय. अरे कशाला ओरडतोयस? हा याड लागलं हे तुला. आणि हे बघ, एक माणूस म्हणून त्यांच्या प्रेमात पडू शकतोय. अरे लोकांसाठी झिजणाऱ्या, स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या अशा आहेत या. मग अशी व्यक्ती नावडती कशी असू शकेल ना. आणि हे बघ, तुला जे वाटतंय आणि ह्यासने जे अपेक्षित आहे ना तसं प्रेम अजून झालं नाही. आणि तसं प्रेम व्हावं अशी जबरदस्ती बी नसायला पाहिजे. अरे आम्ही दोघं एकमेकांचे चांगले मित्र असू शकतोय की, पण त्या अंगानं तुम्ही कोणी बघतच नाही. अशीच होती सुरुवात, अशीच होती प्रेमाची सुरुवात. मैत्री ही प्रेमाची पहिली पायरी असती. हेच तुमच्या या असं विचारांमुळे ना माझ्यात आणि ह्यांच्यात निकळ मैत्री होऊ शकणार नाही बघ. अरे मैत्री समजून घ्यायची नजरच नाही तुमची. हे 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 तुम्ही असं वागताय ना, म्हणून मला ह्यांच्या समोर वागताना संकोच येतोय बघ. बिनधास्तपणे वागूच शकत नाही मी. म्हण रे म्हण, काही म्हण. अरे आधी बी असंच म्हणायचं पण एक दिवस प्रेम कबूल केलंच. अरे आता तरी वहिनीनं मैत्रीण म्हणतोयस, पण तेव्हा का नाही असा दुश्मन मानायचाच, दुश्मन. पण तरी बी भांडून भांडून एक दिवस त्यांच्या प्रेमात पडलाच. हे बस बस बस, पुन्हा पुन्हा ह्योच विषय नको. मला त्रास होतो. मला पुन्हा पुन्हा त्यासनी फसवतो असं वाटतं बघ. तू किती बी चिड, किती बी विरोध कर, पण एक दिवस जे घडायचंय ते घडणारच आहे भावा. बिचारी अक्षरा, काल पोरीला किती त्रास झाला. कसं समज सोचलं असेल देव जाणे. पर पोर लय जिद्दी आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे तिचं. नाहीतर ही अवदसा कामिनी माझ्या पोटी जन्माला आली आहे. काय मोलकर्णीले दमलेत वाटतं, आज येणार नाहीत का काय? एक दिवस तरी आराम करू दे की त्यांना. लय राबणूक झालीये काल. पोरीचे लय हाल झालेत.
आणि आज तरी तिला जरा अगं लागणार ना. तुझी हीच परंपरा कशी मोडून काढते ना बघच. कामिनी आहे ना, ही काय बी बदलू शकते, लक्षात ठेव. ऐका रा, आज या सूर्यवंशींच्या सुनांकडून अख्खा वाडा स्वच्छ करून घ्या. भिंती, कपाट, फरशा, छत, पंख, गच्ची आणि अंगण समद चकचकीत झालं पाहिजे. आणि संध्याकाळी जाताना यांचा माज पण स्वच्छ झाला पाहिजे. चला निघा. आणि एक डाग जरी राहिला ना तर कंबरड मोडी ना. एका दिवसानं असं काय आबाळ कोसणार होते होय? हा, एवढं बरं नसताना कामावर जायची काय गरज होती? तरी मी समजावून सांगत होतो की बरं नाही तर कामावर जाऊ नका, पण आमचं ऐकतंय कोण? हा, नेहमी स्वतःच खरं करायचं असते. भावा अरे किती चिडतोयस? बघ वहिनींनी का नाही काहीतरी प्लॅन आखला असणार आणि तो पुरा करणं भाग असणार बघ. अरे परत तिथं काय बोलत तर झालं आणि ह्यांच्या चांगलं आलं मग. अरे एकतर आजारपणामुळे अंगात ताकद नाही त्यांच्या. नाही होणार रे काय, नको एवढी काळजी करू. अरे वहिनी लय हुशार आहे ती. अरे मी सांगतोय ना तुला, काय नाही होणार. अरे काय नाही होणार. या डॉक्टर साहेब या. बर का, हे डॉक्टर गुरव लई नावाजलेले डॉक्टर आहेत. अक्षराच्या मामीना यांनीच उपचार केले होते. ह्यांच्या हाताला लई गुण आहे. बसा की. आणि डॉक्टर साहेब, हे आमचं जावई बापू सुंदर सूर्यवंशी. ठीक आहे थोडं त्यांना बोलू दे. बसा तुम्ही, बसा बसा. सांगा तुम्हाला काय झालंय, सांगाल? ए भावा बोल की. म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा अपघात झालता आणि जेव्हा डोळे उघडले ना तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो बघा. तिथं मला कळलं की माझ्या डोक्याला लय मार लागला. म्हणजे डोकं असं जड आणि लय सुन्न झालं. समोर कोण आहे कायच ओळखायला येत नव्हतं. आणि नंतर मला कळलं की मला मागचं काय बी आठवत नाही. मी हटवण्याचा प्रयत्न बी केला पण नाहीच काय आठवत आहे मला. ठीक आहे, काय हरकत नाही. एक मिनिट, डोळे बघू फक्त. इकडे खाली बघा. हे डॉक्टर कुठं आणलाय? अरे सुंदरला सगळं नीट दिसतं, त्याचे डोळे नीटच आहेत, मग डोळे का चेक करतायत ते? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कसं आहे माहितीये, जेव्हा मेंदूला इजा होते ना तेव्हा डोळ्यांच्या पडद्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आम्हाला डोळे चेक करायला लागतात. बर, मी काही औषधं लिहून देतो, ती आज ताबडतोब सुरुवात करा. आणि अजून एक एक्सरसाइज सांगतो. त्या माणसाच्या भूतकाळामध्ये काही गोष्टी घडून गेल्या असतील, त्यातल्या गोड आठवणी तुम्ही त्यांना सांगायच्या. त्यांनी काय होईल की जुन्या आठवणी माणूस सहसा विसरत नाही आणि त्यातून चांगल्या आठवणी तर अजिबात नाही. यातली एक जरी गोष्ट यांना आठवली ना तर पुढे हळूहळू सर्व लिंक लागत जाईल. पण एक गोष्ट, कुठलाही ताण घ्यायचा नाही. हळूहळू आठवलं हरकत नाही, आपल्याला काही घाई नाहीये. मला मागचं कायच आठवत नाही. काही हरकत नाही, आता एकदम काही आठवलं नाही तरी काही हरकत नाही. हळूहळू आठवेल, पण ताण घ्यायचा नाही. गोड आठवण
म्हणजे वहिनीच सांगू शकतील. आता मी किचन मध्ये काम करते. तुमची कामं तुम्ही नंतर करा. ताई, शरू बघू काय झालं. शरू अगं किती लागलंय. तुझ्या मदतीची गरज नाही. मी माझी समर्थ आहे. माझी दुःख झेलायला आणि त्यावर मात करायला. तू नको माझी काळजी असल्याचा आव आणू. अगं ते शरू. लांब राहायचा. अजिबात माझ्या जवळ यायचं नाही. हातातून वेळ गेल्यावर नकोय मला तू, तुझं प्रेम आणि तुझी काळजी. बस झालं. काय झालं? काय नाही बाबा. बाहेरची माणसं कामचुकारपणा करतात आणि उगाच काळजी असल्याचा आव आणतात. असो. बाबा तुम्हाला नाश्ता देऊ? नाही न ग, पोट भरलंय माझं. बरं, मी आईला नेऊन देते. काय झालं अक्षरा? तिला कळत का नाहीये? मी जे काही केले ते तिच्या काळजीपोटी भल्यापोटी केलंय. माझ्याबद्दलचा तिच्या मनातला गैरसमज दूर व्हायला हवा. तुम्ही तुमचा शब्द पाळायला पाहिजे. ओय, हे बघ, अश्विनला सोडून आणण्यासाठी मी तुझ्या बरोबरच आहे. तू सांगितल्याप्रमाणे काही व्यापारी आणि सावकार लोकांनी आता वाड्यावर बोलवलंय. येतच असतील ते आता. अक्षरा, अगं पर प्लॅन काय आहे? तू काय सांगितलं नाहीस? सांगते. अक्षरा, पर हे समजा आपल्या बाजूनं होईल ना? ते पूर्ण करणं आपल्याच हातात आहे. आणि ते आपण पूर्ण करणार. या 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 या, बसा बसा. काय मग एवढी सावकार मंडळी आज आमच्या उंबऱ्याला कसं काय यानं केलं? कामिनी मॅडमने बोलवलं का तुम्हाला? थांबा, त्यासनी बोलवून आणतो मी. अहो यशवंतराव, आम्हासनी प्रतापरावांनी बोलवलंय. त्यांच्याकडे काम आहे. प्रतापचं काय काम तुमच्याकडे? आम्ही ते त्यांच्याशीच बोलणार ना. तसं बी काय ते कामिनी मॅडमनी त्यांना सांगितलेलंच असणार. कामिनी मला याबद्दल काहीच कशी बोलली नाही. अरे आलात तुम्ही, समजी झालं. नमस्कार नमस्कार. बरं झालं, अगदी येळत आलात बघा. बरं, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? प्रतापराव, यासनी तुम्ही बोलवलं का? वय, कामिनीच्या कामासाठी? वय. मग हे सगळं मला का नाही सांगितलं तुम्ही? नाही म्हणजे कामिनी मॅडमच्या कामाची सगळी लिस्ट डायरीमध्ये मी लिहून ठेवतोय. आणि कसं आहे,
त्यांच्या कामाची सगळी जबाबदारी कसं हाताळणं काय करणं सगळं माझ्या हातात असते सध्या. त्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी मला. अक्षराच्या वतीनं मी आज तुमची माफी मागते. हे बघा, अक्षराला आपले समदे व्यवहार नीट ठाऊक आहेत. पर तरी बी आज ती जे बोलली ते तिनं मुद्दाम म्हणून केलं. मुद्दाम? मॅडम मग आता बघाच आम्ही काय करतो ते. नमस्कार. मला या कामिनीला ही दीड दमडीची लोक बोलून जातात. यांना ना यांच्याबरोबर कुणीच व्यवहार नाही केला पाहिजे. यांच्यावर बहिष्कार टाका. बहिष्कार त्यांनी टाकलाय आपल्यावर. मार्केट यार्डनं फोन आलता मला. कामिनी मॅडम, अहो त्या लोकांनी तिकडे मोर्चे काढलेत आणि सगळे लोक त्यांना साथ बी देणार आहेत. आता काही हे लोक आपल्यावर व्यवहार करणार नाही. आता आपला धंदा ठप्प होणार. आपलं भवितव्य धोक्यात येणार. कळते का कामिनी मॅडम? ही तर फक्त सुरुवात आहे कामिनी. अजून तुला बरंच काही बघायचंय. कामिने, अगं आता चिडचिड करून काय उपयोग आहे? हा, हे बघ तुझ्या मूर्खपणामुळे अंगलट आलंय बघ समज. स्वतःची कर्म आहे, दुसरं काय बी नाही. कामिने ऐक माझं, हे सगळं थांबव आता. हे सगळं थांबवू शकतेस तू आणि बघ सगळं नीट होईल. ऐकतेस नव कामिने? अगं येळीत सुधार. हे बघ, दुसऱ्याचं सुख हिसकावून घेऊन त्याला त्रास देऊन आपलं कधी बी भलं होत नाही. आपण आज जे करतो ना ते उद्या भोगावं लागतंय बघ. हे बघ, लोकांचं वाईट चिंतलं ना तर आपलं बी वाईटच होतंय. तुला कुणाचं चांगलं चिंता येत नसल ना तर वाईट तरी करू नगस बाई. हे बघ कामिने, तुझं भलं कशात आहे ते ओळख आधी. बंद करा तुझी बडबड. तुझं ज्ञान ना तुझ्याकडे ठेव. माझ्याकडे पाजळायची गरज नाहीये, कारण मला त्याची गरज नाहीये. मी अति शहाणपणा करत राहिलीस ना तर मी विसरून जाईल की तू माझी आई आहेस. आणि मग सगळ्यांच्या आधी ना तुझं काहीतरी बरं वाईट होईल माझ्या हातून. कामिने, तू शांत राहा. हा, तेच तुझ्या भल्याच आहे. कामिने, काय माणूस की हाय का नाही? स्वतःच्या आईशी असं वागतेस? ज्यांना आपल्या आई वडिलांची कदर करता येत नाही ना त्यांना आयुष्यात काय बी मिळवता येत नाही. त्यांचा शेवट भयान पराभवानं होतो. लायकीत राहायचं, मोलकरीणेस ना, मोलकरणीच्या लायकीत राहायचं. आणि तुमच्या दोघींचं ज्ञान आहे ना ते माझ्याकडे पाजळू नका. रूम साफ करायला आली होतीस ना, तेवढंच काम करायचं आणि फुटायचं इथून. नको त्या गोष्टीत नाक खुपसायची गरज नाहीये. आणि माझ्या पराभवाची काळजी ना तू नको करूस.
तुमच्या नाकावर टिचून आता कशी उसळी मारते ना बघच. वैर आठवतं का? सांग की. हा अरे वहिनी आपल्याला पहिल्यांदा भेटल्या होत्या देवळात, आठवतं? आपण का नाही देवळात पाया पडायला गेलतो आणि वहिनीकडनं का नाही चुकून तुझी बाईक पडली होती आणि मग तिकडेच बघ त्यांचा मोबाईल सापडला होता आपल्याला, आठवतं का? आणि त्यानंतर तुम्ही असं दोघं बी एकमेकाच्या समोर आला होता. बरं मला सांग, हो वहिनी बघ पहिल्यांदा घरी आलत्या. हा पहिल्यांदा घरी आलत्या. अरे सापण मुंगूस सारखं भांडत होता तुम्ही दोघं. बर नंतर बघ आई साहेबांसाठी वहिनी का नाही रोज ज्यूस बनवायच्या. हा तेव्हा का नाही एक दिवस तो ज्यूस तू प्यायलास. रात्रभर दंडा लागलं होतं तुला. हे बारक्या हे असलं का मला सांगत बसू नको रे, मला काय बी आठवत नाही. नाही आठवतोय. तुमचं लगीन ठरलं होतं बघ, तेव्हा का नाही तू त्या वाड्याच्या बाहेर बघ अंगणात असा बसायचंस रात्री आभाळाकडे बघत त्या चांदण्या मोजत. मला म्हणायचा का ह्या चांदण्यात का नाही तुला अक्षरा वहिनी दिसते म्हणून एकदम अप्सरावानी. अरे लय येडा झाला होतास तू, आठवतंय का? हे बारक्या असं हाणन की ना आता. अरे आठवतंय की समज. अरे आठवतंय तुला? मी असं चिडवलं ना तर असंच म्हणायचं हाणीन का नाही बारक्या, तुझं ठरलेलं वाक्य समजा. आठवतंय? हा आठवतंय? नाही अरे कायच आठवत नाही बघ. अरे सुंदर, अरे ते डॉक्टरांनी सांगितलंय ना का रोज तुला आता प्रयत्न करायला लागेल म्हणून. आठव की. थांब अजून. हा हो आता हे आठवायलाच पाहिजे बघ. तुमचं लगीन ठरलेलं का नाही का? तू एक दिवस का नाही असं अचानक असं झोपेतनं उठलास आणि घराच्या बाहेर निघालास, गाडीवर अशी किक मारली आणि 100च्या स्पीडनं वहिनीच्या घरी. कशासाठी माहितीये का? त्यांनी तुला लबू बोलावं म्हणून. उसळी मारणार ती आणि अगदी त्वेषाने, आणि हाच तिचा आतताईपणा तिला भोवणार. हे जे काही घडलंय ना त्याने ती स्वस्थ बसणार नाही. तिला प्रचंड राग आलेला यायचा. मी तिला पुरती ओळखून आहे. यातच काहीतरी ती चुकीचा निर्णय घेणार आणि जे आपल्या पथ्यावर पडणार. कामिनी बेभरोशाची आहे. ती कधी काय निर्णय घेईल याचा अंदाज करणं अवघड आहे. खरंय तुमचं. पण माणसाच्या डोक्यात जेव्हा राग असतो ना तेव्हा तो कायम चुकीचे निर्णय घेतो. कामिनी जो काही निर्णय घेईल तो आपल्या पथ्यावर पडल असं जर तुला वाटत असेल तर ही वेळ लवकरात लवकर यावी एवढीच माझी इच्छा आहे. अश्विनला असं जेलमध्ये नाही बघू शकत ग म्या. कवा एकदा तू या समजतनं सुटल असं झालंय मला. नाही भोगलं ग माझ्या पोरानं. आता बस त्याचा हाल नाही बघवत. त्याच्या काळजीनं समजा घोर लागून राहिलाय. काका तुम्ही नका काळजी करू. आपण जसं ठरवलंय तसं जर सगळं प्लॅन प्रमाणे होत गेलं ना तर ते तुमच्याही मनासारखं होईल आणि माझ्याही. बाबा मी अश्विनसाठी लेटर दिलं होतं तुमच्याकडे, तुम्ही दिलत का त्याला? काय म्हणाला तो? नाही अजून नाही दिलं पण देणार आहे लवकरच. तू नको काळजी करू. तुझं काय? जिथे तिथे आडवी आहेसच. कोणत्या तरी प्लॅन बद्दल बोलत होतीस ना?
एकच सांगते, तू कितीही प्रयत्न कर पण तुझा प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही.